हरि ओम. ब्रह्मविद्ये माऊलीला कोटी कोटी प्रणाम. तसेच माझे सद्गुरू चरणाला वंदन. शिन्नरकर सर, तसे योगिताताई, वैशालीताई, पटेलताई यांचे सर्वांचे आभारी आहे. माझी आत्या बहीण सुलक्षणा गायकवाड आऊत यांनी मला ब्रह्मविद्येत जॉईन केले. खूप खूप मी त्यांचे आभारी आहे. माझे नाव रुक्मिणी राजन पानसरे, सिंहगड रोड येथे राहते. स्वतः गृहिणी आहे. ब्रह्मविद्या जॉईन केल्यापासून माझ्यामध्ये सकारात्मक बदल झाले. माझे दुखते म्हणजे सांगू किती. गुडघे, जॉईंट, वात, पीत, मुंग्या येणे सर्वच दुखत होते. ते पूर्ण थांबले. खूप खूप माऊलीचे आभार. चित्त एकाग्र होत नव्हते, ते आता एकाग्र होते. उत्साह वाढला. श्वसन प्रकार छान यायला लागले. नुसते आजारच नाही तर विचारात बदल झाला. सर, खूप खूप अनुभव येत आहेत, पण बोलण्याची धाडस यावी हीच ब्रह्मविद्या माऊलीला प्रार्थना. जाणीव झाल्यामुळे माझी निसर्गाकडे बघण्याची दृष्टी बदलली. हे ब्रह्मविद्येमुळे खूप खूप आनंदी आहे. सुसंगत आहे, प्रेमळ आहे. मी सर्व आहे. मी पूर्ण आहे. मी बलवान आहे. मी शक्तिशाली आहे. मी प्रेमळ आहे. मी सुसंगत आहे. मी श्रीमंत आहे. मी तरुण आहे आणि आनंदित आहे. एवढ्या गोड आवाजात समजून सांगताना वाटतं सारखे ऐकतच राहावे. दुसऱ्या दिवशी 3 कधी वाजतात आणि वर्ग चालू होतो अशा आतुरतेने वाट पाहत राहते. सर्वांच्या पुढं आपण 2 मिनटं किती मनोगत करणार. ब्रह्मविद्या माऊली ज्ञानाची गंगा आहे. परमेश्वर तत्व जिथे आहे तिथे शांतता, प्रेमळ, जिव्हाळा, आपुलकी अशा ईश्वरी तत्वाशी मी सुसंगत आहे. मी ब्रह्मविद्या पुढे करणारच आहे. काम, क्रोध, लोभ, मत्सर, भय आपला खरा मित्र आहे. शरीर आपले मन आहे. जपणूक करणे हे आपले काम आहे. स्वतःचे मन जिंकून स्वतःवर विजय मिळू शकतो. ब्रह्मविद्या माऊलीने सर्वच काही दिले. वज्रगुरु मंत्र दिला आणि तो मी मनापासून करते. खूप खूप शांतता जाणवते, समाधान जाणवते. आपल्या गुरुचे कौतुक पाहून जास्त आनंद हा नेहमी शिष्याला जाणवतो, होत असते. तसे आम्हाला झाला. वज्रगुरु मंत्र हा सामर्थ्य मिळवून देणारा आहे. त्यामुळे मानसिक व आध्यात्मिक सामर्थ्य वाढते. ब्रह्मविद्यामध्ये द्यायला शिका, तेव्हा गुरुजनांचे आशीर्वाद मिळतात. निरपक्षपणे द्यायला सुरुवात केली. सर्व गुरुत्व जागृत झाले आणि गुरुत्व जागृत झाले की साधकांची अंतिम उन्नती होते. मानव रूपात सर्व परमेश्वर आहेत. हरी हरी ओम.